विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ आता संपलेली आहे। विधान परिषद निवडणुकीतून कोणीही माघार घेतलेली नाहीये, तरी सुद्धा 11 जागांसाठी 12 उमेदवार एकूण रिंगणात आहेत। त्यामुळे कुठले 11 उमेदवार जिंकणार आणि कोणत्या एका उमेदवाराचा पराभव होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधिमंडळात मतदान पार पडणार आहे आणि त्यामुळे आता नेमके कोण माघार घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विधान परिषद निवडणुकीचे अर्ज घेण्याची वेळ आता संपलेली आहे, तरी सुद्धा कुणीच अर्ज अजून मागे घेतलेला नाहीये। या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार हे रिंगणात होते, त्यामुळे 12 उमेदवार असल्याने मोठा घोडेबाजार होणार काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। तसंच 12 उमेदवारांपैकी आता कोण माघार घेणार हे देखील आता महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे ही उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे। भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे, तर राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव हे निवडणूक लढवणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।